अभूतपूर्व आणि अद्वितीय असा तालुक्यामध्ये साजरा करण्याचं आमच्या सर्वांचं नियोजन ठरलेलं आहे। त्यानुसार या वाढदिवसाच्या अंतर्गत 26 तारखेपासून पुढचे 7 ते 8 दिवस वडवणी तालुक्यामध्ये शैक्षणिक व पर्यावरण सप्ताह आम्ही आयोजित करत आहोत। आणि हा कार्यक्रम आमच्या मार्गदर्शक माननीय माजी खासदार प्रीतमताई मुंडे, माजी आमदार केशवदादा आंधळे, जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष शंकरजी देशमुख यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमामध्ये आम्ही वडवणी तालुक्यातील जवळपास 25 पेक्षा जास्त गावामध्ये ग्रामपंचायतच्या अंतर्गत 25 पेक्षा जास्त गावे, त्या गावांतर्गत येणाऱ्या 12 वाड्या, 15 वस्त्या आणि 6 तांडे यामधील जवळपास 60 पेक्षा जास्त जिल्हा परिषद शाळांमध्ये आम्ही जे विद्यार्थी शिकत आहेत, जवळपास 3000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांपर्यंत या शैक्षणिक आणि पर्यावरण सप्ताहाच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहोत। या 3000 विद्यार्थ्यांना आम्ही जिल्हा परिषद शाळेमध्ये जाऊन शैक्षणिक साहित्याचं वाटप करणार आहोत, ज्यामध्ये 21,000 पेक्षा जास्त वह्यांचं या विद्यार्थ्यांना आम्ही लाडक्या नेत्या माननीय पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त वाटप करणार आहोत। या कार्यक्रमासाठी खरं म्हणजे ताईंनी वाढदिवसानिमित्त आवाहन केलं होतं की माझा वाढदिवस जो खर्च करायचा आहे माझ्या वाढदिवसासाठी, तो खर्च आपण समाज उपयोगी कार्यक्रम करावा, त्यामध्ये शैक्षणिक साहित्य वाटप करा, पर्यावरण पूरक पिशव्यांचं वाटप करा, झाडे लावा, पर्यावरण वाचवण्याचा संदेश द्या आणि लोक उपयोगी समाज उपयोगी असा वाढदिवस माझा साजरा करा। या आव्हानाला अनुसरून वडवणी तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आता सांगितल्याप्रमाणे 3000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना 21,000 वह्या, 500 स्कूल बॅग, त्यानंतर 2000 पर्यावरणपूर्वक कापडी पिशव्या आणि जवळपास वडवणी तालुक्यामध्ये निवडणूक दृष्ट्या 28 बूथ आहेत, त्या प्रत्येक बूथवर जाऊन 5,000 पेक्षा जास्त झाडांचं वृक्षारोपण आम्ही या ठिकाणी संपूर्ण वडवणी तालुक्याच्या वतीने करणार आहोत। त्याचप्रमाणे काही वैयक्तिक कार्यक्रम ताईंच्या प्रेमापोटी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या या कार्यकर्त्यांनी आयोजित केलेले आहेत। त्यामध्ये वडवणी शहरात वडवणीचे उपनगराध्यक्ष माननीय बंसीभाऊ मुंडे आणि अंकुशजी वारे माजी उपनगराध्यक्ष यांच्या वतीने शहरामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तसेच देवडी आणि उपळी पंचायत समिती सर्कलमध्ये मच्छिंद्र बाप्पा झाटे, विश्वनाथदादा झाटे, बालासाहेब बादाडे यांच्या नियोजनातून अंगणवाडीसाठी पूरक कार्यक्रम लहान मुलांसाठी, त्याचप्रमाणे शालेय साहित्य आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे। युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष ईश्वरजी तांबडे यांच्या चिंचवण येथे त्यांच्या वतीने या कार्यक्रमाअंतर्गतच मुलांना लेझिम आणि इतर साहित्य वाटप होणार आहे। जिल्हा परिषद शाळेच्या धनराज मुंडे यांच्या वतीने कोठरबन येथे शनिवारी वाढदिवसा दिवशी सकाळी 8 वाजता गावातील सर्व देशी गायींचं, गोमातेचं पूजन होणार आहे आणि त्या पूजन केल्यानंतर त्या गायींना खाद्य वाटप, पालनधारकांचा सन्मान आणि वृक्षारोपण कार्यक्रम त्या ठिकाणी त्यांनी आयोजित केलेला आहे। प्रति गोमातेला धनराज मुंडे यांच्या वतीने 20 किलो सरकी पेंट, गुळाची एक ढेप आणि 50 झाडे आणि चारा वाटप कार्यक्रम करणार आहोत। खरं म्हणजे ही कार्यक्रम आयोजित करताना आमच्या नेत्या, लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्याकडे जी खाती आहेत, ज्यामध्ये
पशुसंवर्धन, जे की प्रत्येक शेतकऱ्याच्या संबंधित, या महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या संबंधित हे खातं आहे, त्याच्या अनुषंगाने काही कार्यक्रम आहेत. पर्यावरण आणि वातावरणीय बदल हे खातं एक पहिल्यांदाच या राज्यामध्ये सक्षम मंत्र्याकडे आलेलं आहे आणि ज्या माध्यमातून पर्यावरणाचा हिताचा संदेश ताईंनी मागे प्रत्येक तुळजापूरचं असेल मंदिर असेल, वणी येथील मंदिर असेल किंवा जी मोठे मंदिर आहेत त्या ठिकाणी ताई एक मंत्री असताना स्वतः जाऊन लोकांमध्ये प्लास्टिक टाळा आणि कापडी पिशव्या वापरा याचा जो संदेश दिला, त्याला अनुसरून हे कार्यक्रम आम्ही आयोजित केलेले आहेत. त्याच पद्धतीने शैक्षणिक विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लागावी, ग्रामीण भागामध्ये जे गळतीचं प्रमाण आहे, विद्यार्थी शाळेत जाण्याचं जे कमी झालेलं प्रमाण आहे, त्यांच्यामध्ये शिक्षणाची गोडी लागावी, यासाठी शैक्षणिक साहित्य, स्कूल बॅग याचं सुद्धा आम्ही वाटप करणार आहोत. अशा प्रकारचा येणाऱ्या 26 तारखेपासून 7 दिवस हा शैक्षणिक व पर्यावरण सप्ताहाचा कार्यक्रम वडवणी तालुका भारतीय जनता पार्टी आणि आता मी ज्यांची नावं सांगितली या सर्वांच्या प्रेरणेतून, या व्यतिरिक्त आणखी काही कार्यक्रम होणार आहेत, परंतु त्यांची रूपरेषा आमच्याकडे सध्या तरी आलेली नाही, ती आम्ही वेळोवेळी जाहीर करू. आणि हा आजपर्यंत वडवणी तालुक्यामध्ये स्थानिक असतील किंवा राज्यस्तरावरील नेते असतील, अशा प्रकारे कुणाचाही वाढदिवस एवढ्या गावांमध्ये किंवा एवढ्या खाली जाऊन जमिनीवर जाऊन त्या ठिकाणी त्यांना विद्यार्थ्यांना किंवा प्रत्येक घटकाला लाभ होईल, वंचित उपेक्षित घटकाला लाभ होईल अशा प्रकारचा वाढदिवस साजरा केलेला नव्हता. अशा प्रकारचा वाढदिवस वडवणी तालुका भारतीय जनता पार्टी आणि आमच्या सर्वांच्या वतीने आमच्या या लोकनेत्या पंकजाताई यांचा वाढदिवस आम्ही अभूतपूर्व साजरा करणार आहोत.